Fourth one, 2-digit numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of digit. हे जे फोर्थ एक्झाम्पल आहे याचं सॅम्पल स्पेस लिहिताना त्याची डायग्राम पाहून घेऊ आपण. या पद्धतीचं मी शिकवलेलं आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 विदाउट रिपिटेशन आहे आणि 2 डिजिट नंबर आहे. आता पण समजा 0 पासून सुरुवात केलं तर 0, 1, 0, 2, 0, 3. 0, 1 हा कोणता नंबर आहे? 1 डिजिट नंबर आहे. 0, 1 म्हणजेच 1. त्याच्यामुळे 0 पासून सुरुवात न करता आपल्याला कुठून सुरुवात करावी लागेल? इथून. म्हणजे हा इकडे s इज इक्वल टू 1 पासून सुरुवात केली तर 1, 0 म्हणजे 10, 12, 11 घेता नाही येणार. 10 नंतर 11 कारण रिपिटेशन नाही करायचं आहे. 11 मध्ये 1, 1 होतो. 12, 13, 14, 15. खाली लिहिते थोडंसं. s is equal to 10, 12, 13, 14, 15. त्यानंतर 2 पासून सुरुवात करू. 2 पासून काय लिहा? 2, 0 म्हणजे 20. त्यानंतर 2, 1 म्हणजे 21. 22 नाही चालत. 23, 24, 25, कॉमा. त्यानंतर 3 पासून सुरुवात करू. 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 3 चालत नाही. 3, 4, 3, 5. त्यानंतर 4 पासून सुरुवात करू. 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 5. त्यानंतर 5 पासून सुरुवात करू. 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4 and 5, 5 चालतच नाही. And therefore ns is equal to 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. A is an event. The number form is even. आता याच्यातले इव्हन नंबर कोणते आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर नंबर फॉर्म B is an event. नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. मग 3 ने भाग जाणारं कोण कोण आहे याच्यामध्ये तर ते लिहावं लागेल तुम्हाला इथे. आणि C बरोबर ग्रेटर दॅन 50, 50 पेक्षा वरची. तर हा वाला क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे इथे. आफ्टर दॅट fifth one, page number 122. 3 men and 2 women environmental committee of 2 persons is to be formed. आता यांची कमिटी तयार करायची आहे. किती मेन आहे? 3. M1 थोडं बाजूला लिहिते. M1, M2, M3, W1 कॉमा नाही इथे. W1, W2. कमिटी तयार करायची 2 व्यक्तींची. पण मग प्रत्येक वेळी मेन आणि वुमनच पाहिजे असं नाही. मेनही चालतात, वुमनही चालते. हे मग अशी समजावून सांगितलं होतं. मग इथून सुरुवात करू. 1 हा याच्यासोबत, हा याच्यासोबत, हा याच्यासोबत. त्यानंतर M2 पासून सुरुवात केली तर हा इकडे, हा याच्यासोबत आणि हा याच्यासोबत.
आता इथे नंबर सारखं हा पुन्हा वापस नाही जायचा, कारण M1 M2 ची पहिली कमिटी तयार झालेली आहे. देअरफॉर S पहिला एरो M1 M2, त्यानंतर M1 M3. हा कॅपिटल आहे, एवढं लक्षात घ्यायचं, स्मॉल नाही आहे हा, कॅपिटल. त्यानंतर M1 W1 M1 W2 खाली लिहिते. आता M2 पासून सुरुवात करू आपण. M2 M1 घेतलं तर आलेलं आहे आधीच, म्हणून M2 M1 येणार नाही. M2 M3. त्यानंतर M2 W1 M2 W2 कॉमा. त्यानंतर M3 पासून सुरुवात करू आपण. आता इथे मी त्या याच्यामध्ये दाखवत नाही, किचड काचड होऊन जाईल आहे. M3 W1 खाली लिहिते. M3 W1 M3 W2 कॉमा. सर्वात शेवटी W1 W2 W1 W2. Therefore NS is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10. A is an event. काय म्हटलेलं आहे या इव्हेंटमध्ये? देअर मस्ट बी ॲटलिस्ट वन वुमन मेंबर. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एक बाई पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त दोन असल्या तरी चालतात. मग आता याच्यामध्ये इथे दोनही माणसं आहे, नाही चालत. इथे सुद्धा दोनही आहे, नाही चालत. M1 W1. मग इथे आहे M1 W2, इथे M2 M3 नाही. M2 W1 M2 W2 इथे सुद्धा चालतं. M3 W1 M3 W2. ॲटलिस्ट वन वुमन म्हटल्यानंतर दोन वुमन असल्या तरी चालतात, म्हणून W1 W2. and therefore NA is equal to 1 2 3 4 5 6 7. आन्सर चेक करून घ्या, वाटल्यास थोडंसं जरी कन्फ्युजन असेल तरी. 5.3 मधलं 5वं. इथे त्यांनी F वापरलेला आहे फिमेलसाठी, मी W वापरलेला आहे, काही फरक नाही पडत. कोणता इव्हेंट घेतला? हां, M1 F1 M1 F2 M2 F1 M2 F2 M3 F1 M3 F2 W1 W7 आले बरोबर. आफ्टर दॅट B. B is an event. आता काय म्हटलेलं आहे? B, वन मॅन अँड वन वुमन कमिटी टू बी फॉर्म. मग आता वन मॅन आणि वन वुमन कमिटी कोणती कोणती आहे याच्यामध्ये, तर हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि ती M1 M2, त्याच्यानंतर M1 M3 M3 ही येईल का? नाही, ही सुद्धा नाही. M2 M3 M2 M3. त्यानंतर ही नाही, ही नाही. इथे एक बाई एक माणूस आहे, इथे नाही, इथे दोन्ही बाया आहे. त्याच्यामुळे एक माणूस एक बाईसाठी एवढं पुरेसं आहे. NB इज इक्वल टू 1 2 3. त्यानंतर C. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. एकही वन मॅन अँड वन वुमन कमिटी टू बी फॉर्म. तर इथे चुकलं हे. B.
1 man and 1 woman, that means मी ए वाला इव्हेंट काय लिहा, 1 वुमन मेंबर. 1 man and 1 woman म्हटल्यानंतर M1 W1 M1 W2 M2 W1 2 W1 M2 W2 M2 W2 M3 W1 comma M3 W2 बस एवढे 1 2 3 4 5 6 NB इज इक्वल टू 6. कारण एक बाई आणि एक माणूस अशी ती कमिटी तयार करायची आहे, त्याच्यामुळे इथे किती येतील 6. सॉरी. सी देअर शुड नॉट बी अ वुमन, याच्यामध्ये येईल आहे M1 M2 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 M1 M3. लेडी नाही पाहिजे एकही त्याच्यामध्ये. M2 M3 M2 M3 आहे का पुन्हा नाही, म्हणजे इथे NC इज इक्वल टू 3. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्यानंतर लास्ट वन 6th. 1 coin and 1 die. 1 coin and 1 die are thrown simultaneously. Its sample space will be H1, H2, H3, H4, H5 and H6. Then T1, T2, T3, T4, T5, T6. Therefore, NS is equal to 112. A is an event. To get head and odd number. हेड पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे, म्हणजे H1 येईल, हे इवन आहे, H3 येईल आणि H5. त्या व्यतिरिक्त बाकी सर्व इवन नंबर आहे आणि टेल आहेत, तर ते NA इज इक्वल टू 3. आफ्टर दॅट B. टू गेट हेड ऑर टेल अँड इवन नंबर. मग हेडही पाहिजे चालतो आणि टेलही पाहिजे चालतो आणि इव्हन नंबर पाहिजे. मग H2, H4, H6, T2, T4, T6 and therefore NB is equal to 6. After that C is an event. Number on the upper face is greater than 7 and tail on the coin. Tail पाहिजे पण greater than 7 इथे आहेच नाही सॅम्पल स्पेसमध्ये, म्हणून हा काय येईल आहे empty set which is denoted by 5 and its number of points is equal to 0. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहे. पेज नंबर 119 वर सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहे. 1 2 3 4 5. पेज नंबर 121 पर्यंत सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहे. हे सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहे. तुमच्या नोटबुकमध्ये न पाहता सोडवा.